हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे हरतालिकेची उत्तर पूजा आणि गणेश चतुर्थी। तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना। तर इथे नैवेद्याचं ताट वगैरे जे आहे ते मी दाखवून दिलेलं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पहिले पूजा करून घ्यायची आहे। नैवेद्याचे ताट, आरती करायची आहे, कथा वाचायची आहे आणि आरती झाल्यानंतर मग आपल्याला पूजेचं जे आहे ते उत्तर पूजा करायची आहे। तर इथे मी व्यवस्थित सगळं तर कसं हलवायचं आहे, तर सर्वात पहिले कलश हलवायचा आहे, नंतर गणपती हलवायचा आहे, नंतर आपलं जे आपण बेलपत्र वगैरे जे वाहलं ते हलवायचं आहे आणि नंतर मग आपल्या गणेश चतुर्थीला चं जे पूजा आहे किंवा स्थापना आहे तर त्यांची पूजा तर इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि डेकोरेशन झालेलं आहे। दिवा लावायचा आहे, सर्वात पहिले कलश ठेवायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। तर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। पहिले सर्वात पहिले त्याच्याखाली तांदूळ ठेवायचे आहे, कलशाची पूजा करायची आहे, गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्वस्तिकावर आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहे। इथे फळं आणि कणीस काकडी आणि इथे फुलवात वगैरे देवाचा नैवेद्य, पाणी बाप्पांना। तर अशा प्रकारे पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता आघाडा, केना, शमीपत्र, दुर्वा आणि जे हळदी कुंकू वगैरे जे आहे ते आणि जानवं वगैरे, हार, फुलं, हे सर्व इत्यादी सामान आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाची आता स्थापना आहे। तर इथे स्थापना झालेली आहे। गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत, प्रस्थान झालेलं आहे आणि इथे तांदूळ ठेवल्यानंतर मग इथे जे मूषक आहे किंवा उंदीर मामा त्यांची पण स्थापना करायची आहे आणि सर्व पहिले ठेवून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू ठेवल्यावर मग तिथे मूषक, तर मूषकाचं स्थान जे आहे मूषकाचं तिथे पण आपलं हळदी कुंकू त्यांना ठेवलेलं आहे, त्यांची पण स्थापना झालेली आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती आणि आता हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि जे आपले सुपारी आहे, गणपतीची स्थापना सर्वात पहिले त्यांची पण पूजा मी केलेली आहे, पण परत मग करायला सांगितलेली आहे आणि पुष्प वगैरे वाहायचं आहे। तर इथे गुलाबाचं फूल जे आहे ते, कारण जास्वंदाचं एकच फूल आलेलं आहे आणि जे दुर्वा आहे ते अष्टगंधकामध्ये त्याचे जे टोकं आहे ते बुडवायचे आहेत आणि इथे आघाडा, केना, शमीपत्र हे जे आहे ते पण आपल्याला ठेवायचं आहे डोक्यावरती आणि हार घालायचा आहे। तर अशा प्रकारे साधी सिंपल बाप्पांची पूजा असते माझ्या घरी। आणि बाप्पा कसे वाटले तुम्हाला, डेकोरेशन कसं वाटलं, सजावट कशी वाटली, तर हे जानवं आहे। तर पहिले पूजा केल्यानंतर जानवं घालून घ्यायचं आहे। तर इथे रांगोळी पण काढून घेतलेली आहे पहिलेच आणि आता आरती झालेली आहे। मोदक केलेले आहे पेढ्यांचा, पहिला दिवस माझ्या इथं मोदक असतो पेढ्यांचा, तर मी शेवटच्या दिवशी पुरणाचे मोदक करत असते। अशा प्रकारे साधी सिंपल पूजा, गणपती बाप्पा आलेले आहेत माझ्या घरी आणि डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा। आणि आता नैवेद्य दाखवायचा आहे, उपास सोडायचा आहे। तर आज कणकीचा शिरा केलेला आहे गोड म्हणून देवाला। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।